Welcome to Amit Koyakar Academy. Now today we will learn about the exercise 1.2. Before that, inverse function. Inverse function मध्ये काय म्हणजे सेकंड फॉर्म्युला आहे हा. सेकंड थेरम आहे. सेकंड थेरम मध्ये काय करायचं तुम्हाला, dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. इनवर्स म्हणजे काय, रेसिप्रोकल असणार. ठीक आहे, इथं बघा ना, dx अपॉन dy इक्वल टू ह्याचीच व्हॅल्यू इक्वल टू कसं लिहिलं जाईल, जो वरचा dx आहे ना तो खाली घेतला, dy बाय dx. डिफरन्शिएट करायचं आहे, इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y आहे. ठीक आहे, आणि ते विथ रिस्पेक्ट टू x असणार. आपल्याला दोन्ही डिफरन्शिएट करायचं, समजतंय का? तरच हे पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला जमेल, नाहीतर नाही. एकदम इझी आहे, फक्त डिफरन्शिएट करत असताना कशाने, वायने करतोय का एक्सने करतोय ह्याला महत्त्व आहे. ओके, एक्सरसाइज 1.2 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इक्वल टू फंक्शन दिलेलं युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन म्हणजे x बाहेर yचं डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे, x पहिला बघा, x इक्वल टू म्हणजे काय, आधी इथे तुम्हाला x इक्वल टूच्या त्या फॉर्ममध्ये लिहायला लागेल. ठीक आहे, त्याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करावं लागेल, कारण इथं काय एफ डॅश ऑफ y. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, तरच सॉल्व होणार, नाही तर होणार नाही. मग इथं काय दिलं, y इक्वल टू रूट एक्स. आपल्याला माहिती आहे रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 अपॉन 2 रूट एक्स येतं. मग ह्याचा आन्सर ह्या मेथडने सॉल्व करायचं. ठीक आहे, म्हणजे इथं काय ना, फर्स्ट फाइंड द इनवर्स ऑफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स. प्रत्येक क्वेश्चनला हे लिहायचं आहे. ओके, प्रत्येक क्वेश्चनला विसरायचं नाही. म्हणजे इथं काय ना, एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मला. मग इथं एक्स इक्वल टू लिहायचं, इथं रूट एक्स आहे. मग काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. इथं आहे y इक्वल टू रूट एक्स आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा, म्हणजे इथं काय येणार, एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. ओके, वाय स्क्वेअर होणार. झालं, एक्सच्या फॉर्ममध्ये आलं. आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. म्हणजे इथं काय ना, dx बाय dy इक्वल टू 2 खाली, हां, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 2x येतं. तसंच वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2y येणार. ओके, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय ना, मग 2y येणार. मग आता करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला, किंवा थेरम द्या. ठीक आहे, बाय युझिंग थेरम दिलं ते चालेल. म्हणजे इथं काय ना, dy बाय dx इनवर्स करतोय आपण, dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. अप्लाय करा फॉर्म्युला इथं, dy बाय dx 1 अपॉन दिस टर्म, dy बाय dx इज 2y, that is 2y. dy बाय dx that is 1 upon 2y. y मेन फंक्शन, मेन क्वेश्चन कुठे येणार आपण, इथं. y म्हणजेच काय, रूट एक्स. ओके, हिअर राईट इज रूट एक्स. दिस इज रिक्वायर्ड आन्सर फॉर गिवन क्वेश्चन. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करू शकता, विचारू शकता, मी रिप्लाय देईन तुम्हाला नक्की. ओके, थँक यू. नाव क्वेश्चन नंबर सेकंड इज y इक्वल टू रूट 2 मायनस रूट एक्स. सेम पहिल्यासारखंच करायचं. फर्स्ट फाइंड दी इनवर्स ऑफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे लिहायलाच लागेल. ओके, y इक्वल टू रूट 2 मायनस रूट एक्स. काय येणार पुढं, y इक्वल टू, हां, आपल्याला काय करायचं, एक्स लेफ्ट साईडला घ्यायचं, पण हे रूटमध्ये आहे ना. मग काय करणार, पहिलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, म्हणजे इथं येणार वाय स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस रूट एक्स. ओके, इथं काय केलं आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, नाहीतर SOBS काय म्हणसान परत. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, परत हे रूटमध्येच आहे ना अजून. मग आपण एका साईडला घेऊया रूट, आणि हे तिकडे घेऊया, म्हणजे इथं काय ना, रूट एक्स मायनस रूट एक्स, इकडे आलं प्लस, हे तिकडे नाही, इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर. अगेन स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, कारण आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, रूट एक्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथं काय ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं, एक्स 2 मायनस वाय स्क्वेअर. काय केलं इथं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग आता ह्याचं डिफरन्शिएट करा. ठीक आहे, डिफरन्शिएट करत असताना काय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इकडे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार डिफरन्शिएट
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. काय मिळतं? एक्सचं काय ना dx बाय dy. पहिलं पॉवर खाली, पॉवर जर असेल तर आपण पॉवर खाली घेतो, म्हणजे इथे येणार 2 रूटमध्ये काय येणार 2 मायनस वाय स्क्वेअर. पॉवर एक लेस, परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार याचा, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय वाय, म्हणजे इथे लक्षात राहू दे dy लिहायचं 2 मायनस वाय स्क्वेअर. ही टर्म आहे तशीच, ही वाय आहे. 2चं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 मायनस तसाच. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y आहे कारण विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके 2y काय काय -2 आणि हे 2 म्हणजे -4y. इथे येणार 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके dx बाय dy. हे झालं dx बाय dy काढलं. आता काय करणार बाय युझिंग फॉर्म्युला, बाय युझिंग थेरम लिहा किंवा फॉर्म्युला लिहा, काय फरक नाही पडत. ओके म्हणजे इथं काय येणार फॉर्म्युला dy बाय dx इनवर्स काय येणार 1/dx बाय dy. व्हॅल्यू काय याची ती व्हॅल्यू पुट करायचं म्हणजे 1 ही मायनस जे आहे ते पुढे लिहितो. मग ही जी मायनस आहे आपण खाली लिहिणार होतो ही व्हॅल्यू, बरोबर ना. dx बाय dy ची मायनसवर लिहिला 4y रूटमध्ये, चला ब्रॅकेटमध्ये 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके लास्ट स्टेप -1 डिवाइड बाय 4. y काय फंक्शन y इज दिस टर्म that is root 2 minus root x. Okay, and again in bracket 2 minus y square. 2 minus y square. y square म्हणजे ह्याचं स्क्वेअर काय येणार 2 minus root x येणार. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, स्क्वेअर येतं. ठीक आहे 2 minus root x. 2 minus root x पण इथं मायनस बाहेर आहे, मायनस आतमध्ये झालं म्हणजे काय 2 plus root x. 2 plus root x and last step -1 upon 4. फक्त इथं रूट एक्स आला, हे कॅन्सल होणार. रूट एक्स रूटमध्ये काय झालं 2 मायनस रूट एक्स dy by dx. Okay, this is the required answer for your question. Okay, take this screenshot. Now next question, question number 3. Question number 3 मध्ये काय दिलं y equal to cube root of 3 क्यूब रूट ऑफ दिला x मायनस 2. म्हणजे इथं क्यूब आहे, मग क्यूब असताना काय करणार आपल्याला क्यूब घालून टाकायचं कारण x राईट साईडला आहे ना. ओके x लेफ्टला आलायचं आपल्याला. टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड म्हणजे इथं काय ना y क्यूब इक्वल टू क्यूब केलंय आणि क्यूब रूट डेट कॅन्सल, दॅट इज x मायनस 2. x आणि x इथंच राहू द्या. ठीक आहे म्हणजे x इथंच ठेवला -2 आहे, इकडे आलं म्हणून y क्यूब प्लस 2. ओके डिफरन्शिएट करायला लागेल आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y काय येणार x येणार dx बाय dy and y cube is 3y स्क्वेअर. ओके झालं. आता पुढे काय करायचं बाय युझिंग फॉर्म्युला किंवा बाय युझिंग थेरम that is by using inverse theorem dy by dx equal to काय फॉर्म्युला 1 dx by dy 1 dx by dy that is 3y that is 3y square 1/3 आहे तसंच y square. हां इथे क्यूब रूटला विसरायचं नाही, मग तर तुम्ही इथं y डायरेक्ट तुम्ही असं घेऊन टाकसान रूट x मायनस 2. क्यूब रूटला पण सोबत घ्यायचं म्हणजे इथं काय ना क्यूब रूट ऑफ रूट x मायनस 2 आणि हे बाहेर स्क्वेअर. अजून सिम्प्लिफाय करू शकता जसं पाहिजे तसं. ठीक आहे पाठीमागं आन्सर बघा सिम्प्लिफाय केलं का इथंपर्यंत ठेवलं तरी बघा काय करायचं. ओके टेक दिस क्वेश्चन. Now question number 4. Fourth one is y equal to log of in bracket 2x minus 1. हां लॉगमध्ये जर असेल तर काय करावं लागेल आतमध्ये फंक्शन काय एक्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्स लेफ्ट साईडला आणायचं असतो ना, लॉग काढून टाकायला लागेल. पण नेहमी लक्षात ठेवा लॉगच्या खाली जर काही नसेल तर ई असतं.
ठीक आहे. काय असणार इथं ई टू दी बेस ई असते. म्हणजे इथं काय येणार ई जे आहे ते इथं येणार. ठीक आहे. लॉग इंडायसिस रूल ई इकडे येणार म्हणजे येणार ई रेस टू वाय इक्वल टू लॉग निघून जाणार त्यावेळेस म्हणजे इथे येणार 2x मायनस 9. ओके. लॉगचा रूल आहे हा. जर खाली बेसला काही नसेल तर ए असतो ई तिकडे न्यायचा मग लॉग निघून जाणार. ओके. म्हणजे इथं काय काय येणार एक्स्ट्रा फॉर्ममध्ये आणायचं ना -1 इकडे आला म्हणजे 2x इक्वल टू ई रेस टू वाय ही टर्म माहितीच -1 इकडे आलं +1 दॅट इज x इक्वल टू ई रेस टू वाय +1 डिवाइड बाय. आता काय करायचं डिफरन्शिएट कसं विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज dx बाय dy हाफ कॉन्स्टंट हाफ इज कॉन्स्टंट ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय. ओके. हाफ युनिट लिहितो ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय आणि मग +1चं 0च येतं त्याचा नाही लिहिलं चालेल. म्हणजे असं आहे ना ई रेस टू वाय अपॉन 2 बाय युझिंग theorem. Theorem is dy by dx that is dy by dx equal to 1 upon reciprocal of this term dx upon dy. 1 upon this term is e raised to y upon 2 e raised to y upon 2 that is 2 upon e raised to y. Okay. y ची टर्म काय that is y is this term. ओके. म्हणजे y काय येणार इथं 2 upon e raised to log of this term 2x minus 1. हा e raised to log is always cancel. The remaining answer is 2 upon 2x minus 1. This is the required answer of given question. Take this question. Now question number 6. ह्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो इझी आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. y इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3. फर्स्ट फाइंड द इन्व्हर्स ऑफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे प्रत्येक वेळेस लिहायचं. ओके. म्हणजे इथं काय येणार मग हा एक्स वर एक्सपोनेन्शियल आहे मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग पहिले ही टर्म इकडे घेतो मी y प्लस 3 इक्वल टू ई रेस टू एक्स. ओके. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ओके. म्हणजे इथं काय येणार इकडे लॉग घेतो मी पहिले इकडे लॉग यूज करतो लॉग ई रेस टू एक्स होणार. ओके. लॉग ई रेस टू एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाय प्लस 3. एक्स खाली लॉग ईची व्हॅल्यू येणार 1. एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाय प्लस 3. डिफरन्शिएट करा आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट with respect to y that is dx upon dy equal to इट्स काय ना 1 upon y plus 3. बरोबर ना. लॉगचं येतं 1 upon y plus 3 येतं. अजून काय काय करू शकतो परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार y plus 3चं. परत डेरिव्हेटिव्ह काढताना y plus 3चं काढायचं पण yचं काय येतं 1 म्हणून मी काढत नाही. समजलं का. आणि 3चं तर 0 येतं 1 into 1 1च आहे. नाही काढलं तरी चालेल. बाय युझिंग थेरम काय ना dy बाय dx दॅट इज 1 upon dx बाय dy. 1 upon this term is 1 upon this term 1 upon y plus 3 that is y plus 3 ची इन्व्हर्स म्हणजे इथे ना y plus 3. ओके. dy बाय dx. y ची व्हॅल्यू काय y ची व्हॅल्यू आहे e रेस टू x मायनस 3. e रेस टू x मायनस 3 आणि here is plus 3 get cancel. answer is e रेस टू x. dy by dx is e रेस टू x. तसं आपल्याला डायरेक्ट माहिती पाहिजे इथे व्हॅल्यू काय देणार dy by dx केलं तर काय ना e रेस टू x e रेस टू x येतं -3 0 येणार म्हणजे e रेस टू x आन्सर. हे पण आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं जसा क्वेश्चन तसा आन्सर. ओके. टेक दिस क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर इज 7. इथं काय मी फक्त सिम्प्लिफाय करून दिलं
डिफरन्शिएट तुम्हाला करावं लागेल. ओके, एवढे एक क्वेश्चन तुम्हाला करावं लागेल. वाय इक्वल टू ई रेस टू, हा एक्सपोन्शियल फॉर्ममध्ये एक्स आहे. एक्स लेफ्ट घ्यायचा असेल तर टेकिंग लॉ ऑन बोथ साईड करावं लागतं. टेकिंग लॉ ऑन बोथ साईड. लॉग वाय येणार, सॉरी हा लॉग वाय येणार, कारण इथं कॉन्स्टंट टर्म नाहीच आहे ना. कॉन्स्टंट टर्म असलं असताना आपण तिकडे नेलं असतं. लॉग वाय इक्वल टू इथं काय ना लॉग ई रेस टू दिस टर्म, हे पॉवर खाली 2x मायनस 3 लॉग यूज केला. ओके, 2x तसाच इक्वल टू -3 तिकडे गेला +3 होणार, म्हणजेच लॉग वाय +3 दॅट इज x इक्वल टू लॉग वाय +3 अपॉन 2. डिफरन्शिएट करावं लागेल, एकदम इझी, आवड काय नाही त्याची. ओके, टेक दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग. ओके, इनवर्स ऑफ द फॉलोइंग म्हणजे dx अपॉन dy काढायचं इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, म्हणजे इथं dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची. ओके, तर आपल्याला इनवर्स भेटेल. हे इनवर्स फंक्शनचं व्हॅल्यू आहे ना, dx बाय dy काढायचं, लक्षात राहू दे. सेकंड क्वेश्चन पहिलं त्यासाठी काय करायला लागेल, dy बाय dx काढायला लागेल, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायला लागेल. ओके, हा u हा v, u v रूल अप्लाय करा, मी तुम्हाला सांगितलं अगोदर. म्हणजे इथं काय येणार dy बाय dx, पहिला एक्स स्क्वेअर तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स तसाच यूचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर इज सेम ॲज इट इज, ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येतं दॅट इज 2x. काय कॉमन काढायचं तू, ई रेस टू एक्स कॉमन आणि एक्स कॉमन निघेल, म्हणजे इथे येणार, इथे काय काय येणार एक्स कॉमन, ई रेस टू एक्स कॉमन, दॅट इज 1x इज रिमेनिंग अँड अनदर इज ई रेस टू एक्स कॉमन, एक्स बी कॉमन, म्हणजे इथं काय येणार एक्स प्लस 2. बरोबर ना, बरोबरच आहे. ओके, आता काय करणार याच्यात, अप्लाय इनवर्स फंक्शन, अप्लाय इनवर्स फंक्शन, अप्लाय इनवर्स फंक्शन, that is काय इनवर्स फंक्शन, dx by dy that is 1 upon dy by dx. अगोदर जसं केलं होतं, हे इकडं होतं, हे इकडं होतं, ठीक आहे. आणि याच्यात हे फरक आहे की हे खालची जी टर्म आहे इकडं आली, ही टर्म तिकडे गेली. ओके, 1 upon dy by dx is this term, 1 upon this term is x e raised to x in bracket मध्ये x plus 2. ओके, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. टेक दिस स्क्रीनशॉट. हां, आणि हे लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 5 क्वेश्चन आहेत. ओके, ह्याच्यात तुम्ही फक्त 3 सॉल्व करेल, सगळं यू इंटू व्ही रूलने सॉल्व करायचं. जे मला डिफिकल्ट वाटेल ते मी सॉल्व करतो. ओके, बाकीचे तुम्हाला मेहनत करायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज सेकंड, वाय इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स. काय दिसतं ह्याच्यामध्ये, फंक्शन इंटू फंक्शन आहे, ठीक आहे, मल्टिप्लाय आहे, फंक्शन इंटू फंक्शन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने काय करायचं, मजा येते म्हणून नाही, इथं काय दिलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे पहिलं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. ओके, म्हणजे इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पहिला यू तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म कॉस एक्स, कॉस ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्स इज 1, म्हणजे इथं काय येणार एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन एक्स, कॉसचं काय येतं मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स ॲज इट इज. हे पहिलं लिहा, हे नंतर लिहा, काय करायचं असं, हे मी नेक्स्ट स्टेपला लिहितो, ठीक आहे. तिथं अप्लाय इनवर्स फंक्शन डी एक्स बाय डी वाय इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स, म्हणजे इथं काय ना 1 अपॉन डी वाय बाय डी एक्सची टर्म काय, दिस टर्म कॉस ॲज इट इज मायनस, हे फक्त तिकडे लिहिलं मायनस एक्स साइन एक्स. ओके, दिस इज द answer for this question. Take this question. Now question number third one is काय दिलं तुम्हाला इथं, थर्ड मध्ये काय दिलं, y इक्वल टू 3x² प्लस 2 log x क्यूब दिलं ॲट x इक्वल टू 1. डिफरन्शिएट करायला लागेल, 2 खाली घ्यायला लागेल, x तसाच, 2 खाली आलं तर काय 3 2 6, एक्स तसंच डिफरन्शिएट करतो. ओके, प्लस 2 कॉन्स्टंट टर्म तसेच,
लॉग एक्स क्यूब आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x येतं. लॉग एक्स क्यूबचं काय येणार 1/x क्यूब आहे. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार एक्स क्यूबचं काय येणार. नेक्स्ट स्टेप इथे काय येणार 6x प्लस 2 तसंच एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x² अपॉन एक्स क्यूब. ओके, पॉवर खाली आणि एक लेस करायचं. इथे येणार 6x प्लस 3 2 जा 6 कॅन्सल, एक खाली एक्स राहणार फक्त. ओके, एक एक्स राहणार फक्त, कॅन्सल होणार. एक्सने याला मल्टिप्लाय करा म्हणजे इथे येणार 6x² x इंटू एक्स 6x² प्लस 6 अपॉन एक्स. हां, अप्लाय इनवर्स फंक्शन अप्लाय केलं काय dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. 1 dy बाय dx काय तिथं ही टर्म आहे 6x² प्लस 6 अपॉन एक्स. हे वरल्या x अपॉन 6x² प्लस 6. हा पण ॲट इंडिकेटेड पॉईंट दॅट इज x इक्वल टू 1. इंडिकेटेड पॉईंट म्हणजे असं आहे ना x इक्वल टू 1. आता dx बाय dy इंडिकेटेड पॉईंट आहे 1. जिथं जिथं x आहे तिथं तिथं 1 पुट करायचं. ओके, 1/6 1 स्क्वेअरचं काय तर 1 प्लस 6 दॅट इज 1/12. ओके, 1/12 येतं याचा आन्सर. टेक दिस क्वेश्चन नंबर 4th वन. 3 मधला 4th हा लास्ट क्वेश्चन आहे. y इक्वल टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस x² ॲट x इक्वल टू 2. काय करणार याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आहे. dy बाय dx आहे ना, yचं डेरिव्हेटिव्ह. साईनचं काय येणार साईनचं कॉस येणार कॉस ऑफ x मायनस 2. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस x येतं पण x मायनस 2 आहे आणि x मायनस 2च आहे. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढलं डेरिव्हेटिव्ह x मायनस 2. ओके, याचं डेरिव्हेटिव्ह काढा आहे प्लस याचं डेरिव्हेटिव्ह काय ना 2x. रिक्वायर्ड आन्सर इज कॉस x मायनस 2. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं मायनस 2चं 0 आहे ना 1च येणार फक्त, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, प्लस 2x प्लस 2x. आता काय करणार अप्लाय करा इनवर्स फंक्शन. अप्लाय इनवर्स फंक्शन dx by dy at which point x equal to 2. इथे आहे ना 1/dy by dx. ओके, 1/dy by dx this term cos of x minus 2 plus 2x. ओके, 2x आहे 2x आहे इथं 1 एक्सच्या जागी काय पुट करणार 2 पुट करून बघा ना 2 minus 2 0 म्हणजे cos 0 प्लस 2 2 into 2 that is 2 into 2 cos 0 is 1 means here is 1 plus 2 into 2 4 that is answer is 1/5. Okay, dx by dy at x equal to त्याची व्हॅल्यू येणार 1/5. टेक दिस क्वेश्चन.